हाय हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर बघा, माझी तर गुड मॉर्निंग आता झालेली आहे. आणि सकाळी उठल्याबरोबर मी नाही का सर्व माझे काम वगैरे जे असतात ना आपली सकाळची, ते आटपून घेत असते. आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजा वगैरे करते. देवपूजा झाल्यानंतर माझे कपडे वगैरे एकदम धुवून घेत असते मी. म्हणजे सकाळची जी कामं असतात ना, कसं असते सकाळची धावपळ असतेच, बरोबर आहे, प्रत्येक लेडीजला. तर माझी देवपूजा वगैरे कपडे वगैरे धुवून सर्व झालं होतं. आणि त्याच्यानंतर मला आहुंचा कॉल आला होता की मला नाश्त्यासाठी काहीतरी बनव म्हणून. मग म्हटलं चला आता काय बनवायचं, तर म्हटलं चला आपण पापडकूटच बनवूया. तर मी पापडकूट नाश्त्यासाठी बनवण्यासाठी घेतलेलं आहे सध्या. त्याच्यासाठी मी कोथिंबीर, टोमॅटो, परत कांदा वगैरे चिरून वगैरे एकदम मस्त ठेवलेलं होतं. आणि नंतर पुन्हा नाश्त्यासाठी बनवून देत आहे आता. आणि कसं असतं ना, ते नेहमी तर डेली कधीच ते नाश्ता करत नाही. चला बाय चान्स एखाद्या वेळेस जर त्यांना म्हणजे वाटलं ना की चला आज मला नाश्ता वगैरे करायचा आहे, तर ते मला म्हणजे जिनीमधूनच कॉल करून देतात की मला माझ्यासाठी नाश्ता बनव म्हणून वगैरे. तर एकीकडे नाश्ता होत होता आणि एकीकडे मी रातची जी भांडी होती ती लावून घेतली होती. म्हणजे कसं एकीकडे नाश्ता होतो आणि एकीकडे माझी भांडी वगैरे पण लावून होतात. कसं आहे, रातची भांडी पडलेली असतात ना, ती रात्री आधीच म्हणजे आम्हाला झोपायला 12-1 वाजतोच. आणि त्याच्यामुळे कसं आहे, मग सकाळी उठल्यानंतरच भांडी वगैरे सर्व लावावं लागते. आणि भांडी वगैरे लावून झाली आणि नाश्ता पण तयार झालेला आहे माझा. नाश्ता झाल्याबरोबरच मी चहा पण करून घेतला. म्हणजे सकाळपासून चहा घेतलाच नव्हता. मग चला तर म्हटलं आपण एक काम करूया, नाश्त्यासोबतच चहा घेऊया. तर एकीकडे नाश्ता वगैरे बनवला आणि मग नंतर चहा वगैरे केला. आणि ते चहा वगैरे नाश्ता वगैरे घेऊन झाल्यानंतर पण रिटर्न म्हणजे कामावर निघून गेले. आणि त्याच्यानंतर मग मी भाजी वगैरे करायला घेतली. तर तुम्ही मला म्हणत असाल की ताई रोज डेली तू म्हणजे हीच भाजी का बनवते. तर होते असं की म्हणजे आमच्या म्हणजे दारी नाही का, नेहमी मी सांगत नसते का, फ्रेश भाजीपाला येतो. तर त्याच्याकडे दुसरा कुठला म्हणजे भाजीपालाच नसतो. पालक, परत हे शेंगा असतात, परत वांगी, आलू, परत टोमॅटो, बस हे एवढंच असते. तर अंजनगावला जाणं तर होत नाही ना, त्याच्यामुळे मग तेच भाजी वगैरेच बनवली. आणि स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर अहोंचा परत कॉल आला राईस कर, तर मी राईस केला. तर चला फ्रेंड्स, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.